Hey guys, welcome back or welcome to our channel. Welcome back. Welcome back म्हणजे नवीन पण असतील ना म्हणून. Okay. So guys, welcome to our channel. Or welcome back. अरे दोन्ही ना. Anyway, तर आम्ही आता परत घरी जातोय बिकॉज आज आमच्या वॉशिंग मशीनचं इन्स्टॉलेशन आहे आणि आजचा दिवस खूप जास्त हेक्टिक होणार आहे कारण आमचं वर्किंग आहे. तिकडे जाऊन आता आम्हाला ते इन्स्टॉलेशनचं पण बघायचं आहे. त्यानंतर आम्हाला बाकी इलेक्ट्रॉनिक्स घ्यायला कांजूरमार्गला जायचं आहे. त्यानंतर आम्हाला रामरती रोड, जर तुम्ही ठाण्यातले असतील तुम्हाला माहिती आहे रामरती रोडला सगळं शॉपिंग सेंटर आहे. तो आमचं सगळे कपडे आमचे तिथे आहेत लग्नाचे आणि मग ते ट्रायल्स आणि पिकअप्स आणि ते सगळं करायला जायचं आहे. मग अजून काही छोटं मोठं असेल निघतंच काम तुझं आपलं लग्न आपलं. कपडे तुझे आहेत तिकडे, माझे एक पण नाही. निमंत्रण मागड. तर मग सगळं आज आम्हाला करायचंय आणि या दॅट्स इट. सो यू गाईज, वी आर गोइंग टू टेक यू गाईज अलॉंग विथ अस. सो तुम्ही पण बघा किती स्ट्रगल असतो लग्न. इट्स नॉट ऑल गुडी गुडी, केवढे कष्ट करावे लागतात. आणि स्वतः नवरा आणि बायको म्हणजे ज्याचं लग्न असतं ना तो लग्न म्हणजे मेहनत जास्त घेतो असं तरी मला तरी फील झालं. हा, बिकॉज ऑब्विस आहे आपले पॅरेंट्स आता त्यांचं एज असतं मग त्यांचेही आता मला बाकीचे बाहेरचे काम आम्ही फक्त कपड्यामध्येच वैतागलो. हा, आम्ही कपडेच करतो, बाकी सगळे घरचेच हँडल करतात पण तरी आम्ही वैतागलोय. बट अजून बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला ऍक्च्युली करायच्या. होईल हळूहळू, तुम्हाला पण सगळं दाखवू आम्ही काय काय करतोय. एनिवे, आता आपण घरी पोहोचून बोलूया. ओके, आता इन्स्टॉलेशन झालेलं आहे आमच्या वॉशिंग मशीनचं आणि आम्ही आता जेवायला बसतोय. कुणाला डब्बे आणतोय, आम्ही चेअरवर ठेवले बिकॉज आमचा सेंटर टेबल यायला अजून 2 दिवस लागणार आहेत. 2 दिवस लागणार आहेत आणि तोपर्यंत आम्ही असे जुगाड करून जेवतोय. बट एनिवे, आता जेवून मग तुम्हाला दाखवतो जेवायला काय दिलं आईने. चपाती भाजी आणि कारण आमच्याकडे अजून गॅस नाही आलाय. गॅस पण ऑर्डर दिलीये. गॅस कधी येणार आहे? उद्या येणार आहे गॅस. आणि स्टोव्ह उद्या येणार आहे आणि आमची गॅस पाईपलाईन तर अजून लागलेलीच नाहीये. सो मी जेवण बनवूच शकत नाही आहोत. सो मम्मा जिंदाबाद. आईनी चपाती दिली आहे, मिक्स व्हेजिटेबलची भाजी दिली आहे. इथे कटलेट होतं जे आम्ही खाल्लेलं आहे आणि त्यात आमरस पण आहे. सो हिला इग्नोर करा. एक्स्ट्रा हवा सोडायचं. सो नाही आता आम्ही इकडनं निघतोय अँड आता आम्ही चाललोय कांजूरमार्गला टू बाय सम इलेक्ट्रॉनिक स्टफ घराचं. म्हणजे बघायला चाललोय तिकडे डिस्काउंटेड स्टोर आहे ओळखीचं, म्हणून बघू का काय डिफरन्स आहे. जसं नाहीये का तिकडनं शॉपिंग करायची आहे मला माहितीये. आणि जर आम्हाला म्हणजे बऱ्याच मोठ्या गोष्टी पण घ्यायच्या, फ्रीज घ्यायचा आहे, टीव्ही घ्यायचा आहे, सो तर आम्हाला तिकडे चांगली प्राइस मिळाली इथल्यापेक्षा आणि ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन स्टोर पेक्षा बेटर, तर आम्ही तिकडे कांजूरमार्गवाला स्टोर, नाहीतर ऑनलाईन जिंदाबाद. आणि त्यानंतर आम्हाला जायचंय रामरती रोडला. रामरती रोड आणि नौपाडा रोड इज व्हेरी फेमस फॉर दिस शॉपिंग. फेमस फॉर शॉपिंग स्टफ, कारण तिकडे वेडिंगचे खूप मोठे ट्रेडिशनल दुकानं खूप आहेत, म्हणजे तिकडे ट्रेडिशनल आउटफिट मिळतात. सो आम्ही तिकडनंच घेतलेलं आहे. फॅन बंद केलाय कारण आवाज खूप येतो आणि मला गरम होतं. थोडं आम्हाला कष्ट करायला लागतात ब्लॉगिंग साठी. बघितलं कारण कॅमेरा सॉरी आमच्याकडे ना माईक नाही आहे. कसं आहे, इलेक्ट्रॉनिकचा शॉप असून काही लोकांचा आमच्याकडे माईक नाही आहे. ओ लाडद. सो घेऊ हळूहळू घेऊ आणि लेट्स गो. तुम्हाला पण दाखवतो काय ते स्टोर आहे, काय ते कसं, म्हणजे जर आपण कशी जाणार आहोत, बाय कार और बाय कार. बाईक, बिकॉज इट्स LBS मार्क, इट्स टोटली ट्रॅफिक. कसं आहे तुम्हाला नाही लोकेशन मी बघूनच राहणार आहे आणि ते बघूनच राहणार आहे कांजूरमार्ग. आणि तू काय अशी काय गरम होत आहे मला. ठीक आहे, 2 मिनिटं सहन कर. मग
मग कांजूरला तुम्हाला माहिती असेल का LBS हा फुल जॅम असतो या टायमाला. या टायमाला नसतो, 6 नंतर असतो. 6 वाजायला 20 मिनिटं देतात, 7 नंतर असतो. ठाण्यात बसून कांजूरचं हिला दिसतं इकडे. एक्सक्यूज मी भांडुपला जायची 1 वर्ष ट्रेनने. तू यायचास ना? बाईकने, म्हणूनच मी बोलतोय बाईकने जाऊया. खाऊ. सो भेटूया, तुम्हाला दाखवतो. आम्ही निघालोय आणि आज आम्ही गाडी ऍक्च्युली पार्क केली आहे बाहेर. तर आमची पार्किंग खूप वरती आहे आणि आमचा तो कोण आलेला तो वॉशिंग मशीन वाला, त्यामुळे आता खूप वॉकिंग करायचं आणि मला अजिबात इच्छा होत नाहीये. तशी माझी इच्छा आहे की कोणीतरी गाडी आतमध्ये घेऊन यावं, मी आरामात बसेल. वॉचमॅन नाही, अलाउड नाही वॉचमॅनला नाही रे, माझ्या पर्सनल मॅनला. त्याची पण इच्छा. किती वाईट असतो तुला माहितीये? आय नो. माझ्यावर जो अत्याचार होतोय ना, तुम्ही विटनेस आहात सगळे. ओके बाय. मी त्याला आणायला पाठवलंच, येतोय तो गाडी घेऊन. होपफुली आला असेल, बघूया आपण. थोडं मी पुढे जाते. आला दिसला मला. खूप लांब पार्क केली होती गाडी आम्ही. मुद्दा घेतला तू पुढे? नाही, मला दिसलीच नाही तू. जाऊ दे, माफ केलं मी. थँक्यू. इतकं जास्त ऊन येत आहे तर म्हणून मी असं विचित्र अँगल मध्ये शूट करते आणि हा ट्राय करतोय माझा डेझिग्नेटेड ड्रायव्हर. आणि मी किटकॅट घेऊन आली तुझ्यासाठी. पण किटकॅट ना ओपन करून तुझ्यासाठी. म्हणजे अजून कुठे एकच आणलंय मी, शेअर करणार. खात पण नाही हा. काही म्हणला चॉकलेट किंवा मला चॉकलेट ना आईस्क्रीम नाही खात हा मुलगा. किती विचित्र आहे. जाऊ दे, मोर फॉर मी. आता आम्ही कांजूर साठी निघालेलो, तर आम्ही भांडुपला थांबलोय आणि माझं ऑफिस होतं भांडुपला, तर त्यामुळे आम्ही इथे काय नाव कांतीलाल दामोदर मिठाईवाला, हा, तर त्याच्याकडे थांबलो. बिकॉज तिकडे आम्ही लिटरली माझा बेस्ट समोसा खाल्लाय मी तिथे. आणि आम्ही आज त्याला घेऊन आली. तर समोसा आणि रगडा पॅटीस खाल्लोस ना तू? आणि एका प्लेट मध्ये मी. हा, खूप होतं क्वांटिटी भाई. आणि 1 नंबर समोसा मिळतो भांडुपला, मॅग्नेट मॉलच्या बाजूला आहे. सो या, आता आम्ही फ्रुटी पितो आणि आम्ही निघतो, कारण आम्ही ऑलरेडी खूप लेट झालोय. सी यू देअर. आमचा पोपट झाला, इथे आलो आणि हे बंद आहे. मंडे वीकली ऑफ आहे, ट्यूजडे हाफ डे अँड वेडनेसडे टू संडे काय टायमिंग आहे? मला अशी नोकरी हवी आहे. मंडे ट्यूजडे हवे तुला? हा चालेल. काय गप्पच 6 पर्यंतच आहे. तर मग आता उद्या सुद्धा आमचं वर्किंग असणार आहे. बघू आता उद्या जमलं तर सकाळी येऊ, नाहीतर मग परवा. पण रखडतंय यार, जाऊन दे चल. आता बघू, आता ठाण्यातलं जे कामं आहेत ते आता करायला जातोय. तेवढे लांब आला आणि उगाचच पळवलं हिने मला. ठीक आहे, भेटू ठाण्यात, परत भेटू. आता ठाण्यात जाऊन कपड्याची शॉपिंग करूया. येस, बाय. हॅलो, दिस इज द सेकंड डे. हा ब्लॉग तसाच कंटिन्यू होणार आहे. सो काल जिकडे आम्ही राहिलेलं आमचं जायचं, काय म्हणतात त्याला, कांजूरला, लेबल मार्टला. सो तो बंद होता, तुम्हाला जसं माहिती असेल. तो आज आम्ही परत चाललोय. राईट नाव 11:15 झालेत. ते 2 वाजेपर्यंतच फक्त आज चालू असणार आहे. ट्यूजडे हाफ डे असतो त्यांचा. सो आता तिकडे जाऊ आणि बघू. सो फक्त तुम्हाला अपडेट करतोय. खूप ऊन आहे. तशी इच्छा होत नाहीये जायची, पण जावं लागेल. आणि दॅट टू बाईकवर. सो आम्ही फायनली गाडी काढली आहे. कुणाला हवी होती आणि
काय खूप गरमी आहे. मी ऑनेस्टली सांगते, त्यालाही जाणवलं ही गोष्ट, खूप अति 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 गरम आहे. सो आय वॉज सेइंग की आम्ही गाडी काढली आहे कारण खूप जास्त ऊन आहे आणि आमचं वर्किंग आहे, प्लस हे 2 वाजेपर्यंत चालू आहे. सो आम्ही असे एकदम सगळं घाईघाई करावं लागणार आहे आज आम्हाला. बट या तुम्हाला पण दाखवू जर खरंच काही चांगली डील असेल तर, पण सगळ्यांना ते मिळणार नाही ना. सो ते नेव्हल कॅन्टीन आहे, त्यांच्याकडे नेव्ही कार्ड आहे, तर माझ्या काकाने मला दिलं आणि तर मग त्याच्या थ्रू डिस्काउंट काहीतरी मिळतो. सो बघू आता काय काय मिळतंय. नाहीतर मग आम्ही आज संध्याकाळी ठाण्यातनच आज सगळं बऱ्याच गोष्टी बुक करायच्या. आज करायचं ते इथून असो, ऑनलाईन असो का ठाण्यातनं असो ते बघू, पण आज करणार. आय थिंक ऑनलाईन बेटर मिळेल ना. ऑनलाईन बेटर आहे. ऍटलीस्ट आपल्याला एक वस्तू तरी ऑनलाईन घ्यावीच लागेल बिकॉज ऑफ रेट चांगला दिलाय नेव्हीच्या हिशोबाने. तो आहे टीव्ही टीव्ही तर एक ऑनलाईन आम्ही परचेस केलेला, म्हणजे मोठा असं डॅमेज प्रोडक्ट कॅन्सल झाला. आणि आम्हाला सेलमध्ये खूप भारी रेट मिळालेला, एक नंबर. पण आता त्याचा रेट वाढलाय, पण ते म्हणाले की तुम्हाला त्याच रेट मध्ये देऊ आम्ही, कारण चुकी तुमची नाही आहे, आमच्याकडनं झाली असं. सो बघू आता. एनिवे तर आता आपण डायरेक्ट भेटूया कॅन्टीन. ओके. सो हे कांजूरमार्ग मधलं नेव्हल कॅन्टीन आहे, जिथे अपॅरेंटली प्रोडक्ट्स खूप स्वस्त मिळतात, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला नाही मिळाले. ओके. सो आम्ही आमचा पोपट झाला बेसिकली. सो आम्ही त्या नेव्हल कॅन्टीन मध्ये गेलो सगळे इलेक्ट्रॉनिक स्टफ बघायला. रिलायन्स डिजिटल पेक्षा महाग, कोहिनूर पेक्षा महाग, रिलायन्स डिजिटल पेक्षा महाग. आणि काय विचारलं का काहीतरी असं कार्ड वगैरेचं का, म्हणजे नेव्हल कार्डचं काय डिस्काउंट वगैरे आहे तर. सो नाही, हेच आमचं फायनल प्राइस आहे. सो आम्ही ठरवलं का नाही, आपण एक ऑनलाईन आणि ऑफलाईन अजून स्टोर्स बघू, कारण रिलायन्स डिजिटल मध्ये काहीतरी कार्डचे पण डिस्काउंट आहे. सो लेट्स गो दे. सो मग आता आम्ही चाललोय आर मॉलला, कारण कुणाला शूज घ्यायचे आणि तिथेच काहीतरी खाऊन घेऊ, कारण खूप आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. सो मला खूप म्हणजे खूप भूक लागली आणि मग आता तिथे जाऊ. त्यानंतर मग परत निमंत्रण मधनं तुझं कलेक्ट करायचंय, ते पण आज करू ना, ते पण करायचंय. आणि बस बाकी तसं अजून काय नाहीये. आणि हा, जर आम्हाला ऑनलाईन कुठली गोष्ट आम्ही नाही घेतली आज, तर मग आम्ही कोहिनूर, कारण कोहिनूरवाल्याने पण आम्हाला खूप चांगला रेट, तेव्हा कुणाला नव्हता आला, मी माझ्या दादूसोबत गेली होती, तर त्यांनी पण आम्हाला खूप चांगला रेट दिला होता. सो मग तिथे जाऊ, रिलायन्स मध्ये पण एकदा कम्पेअर करू प्राइस आणि बघू त्या हिशोबाने कुठला बेस्ट ऑप्शन आहे. पण आजच्या आज आम्हाला सगळं फायनल करायचं, कारण एवढा काल आम्ही घरी होतो आणि टीव्हीच नाही, म्हणजे सगळं बसलोय आणि असं वाटतं ना टीव्ही पाहिजे. अरे बेसिक गोष्टी आहेत, फ्रीज नाहीये, आम्ही काही थंड नाही करू शकत आहे, मायक्रोवेव्ह नाहीये, काही गरम नाही करू शकत आहे, गॅस स्टोव्ह उद्या येणार आहे. सो त्यामुळे असं अर्धवट राहणं होतं आमचं. आणि मग प्रत्येक वेळा आई वगैरे घरून पाठवते जेवण, व त्यापेक्षा म्हटलं करून घेऊ, आणि कारण येणं जाणं होत राहतं आमचं घरी, त्यामुळे. एनिवे मग आता आम्ही चाललोय मुलुंडच्या आर मॉलला, आणि त्याच्या बाजूलाच सगळं पुमा, अदिदास हे सगळ्याचे आउटलेट्स आहेत. सो मग तिथे जाऊन ह्याच्यासाठी शूज पण घेऊ आणि त्याच. आता आम्ही खायला बसलोय. मी ऑर्डर केलंय आमरस पुरी आणि कुणाली छोले भटुरे. तर ते खाऊन तुम्हाला भेटू. बाय बाय. आम्ही आर मॉल मधनं निघालोय. तुम्ही माझ्या अवताराने बघू शकतात की आम्ही खूप दमलोय. असं की आता वाटतं घरी जाऊन झोपावं, एसी लावून मस्त आरामात. पण आम्हाला काम आहे, असं मला झालंय बऱ्यापैकी, थोडंसं आहे थोडंसं. आणि आम्हाला निमंत्रण मध्ये जायचं, ह्याची शेरवानी कलेक्ट करायला. ट्राय नाही करणार ना, बघितलं नसं नाव केलं असेल तो एकच इश्यू होता, कारण ते बरोबर लागतंय की नाही ते बघायला नको का.
वरच्यावर. मग ते आता करणार आहोत, मग घरी जाणार आहोत. माय गॉड, किती वाजलेत रे? आमच्या सोबत आमचे गॅजेट्स पण थांबले. तुझा फोन आम्ही कितीला गाडी माझी, आम्ही कितीला निघाली माहितीये? 11:15. 3:30 झाले. किती 3.5 तासच फिरलो रे आपण गाडीत. तर जमलोय, कारण कालपासून चाललंय. आणि तुम्हाला बोर करते मी, कारण मी बोर झाले. सो आम्हाला एवढंच बोलायचं होतं की हा ब्लॉग आम्ही इथे एंड करतोय, कारण आमच्यात अजून अजिबात ताकद नाहीये काही ब्लॉग करायला. बट आय रिअली होप यू गाईज लाईक दिस ब्लॉग. आणि हा सडाव पण सडा नाहीये मी, तोंड तुझं, तू नाहीयेस. सो होप यू लाईक दिस व्हिडिओ. जर आवडला असेल तर थोडंसं शेअर, थोडंसं सबस्क्राईब, थोडंसं लाईक वगैरे करत जा. कॉमेंट पण करा थोडे थोडे. आणि जे तुम्हाला म्हणजे पाहिजे असेल, जर आम्ही हे करावं ते करावं, म्हणजे इकडे जाऊन हे खावं, इकडे जाऊन ते शॉपिंग करावी, इकडे जाऊन हे करावं, म्हणजे जास्त असते माझ्यापेक्षा आणि मला बोलतो, तर तुम्ही कॉमेंट मध्ये टाकू शकता. प्लीज डू. सो adios amigos. Okay, bye. Bye bye. Bye. फालतूमाई अलर्ट. किती ट्रॅफिक आहे यार ठाण्यामध्ये. तर आता आम्ही जाणार आहोत, ते तुम्हाला सांगितलं. निमंत्रण आम्हाला आमंत्रण दिलंय. केलेला मैं हुई केलेला.